प्रेज गॉड हालेलुया. जेजू क्रिस्तात नाही मोगच्या भावन बहिणीनू परत्यान तुमच्या मुखार बरो गवळी संदेश ववन अडूंक देवान फाव केल्ल्या कृपा देण्याक हांव तुका देवाक आर्गां दिता. प्रत्येक जण आसरे चॅनलांत हे संदेश परगट करचे एक सौभाग्य जेजू क्रिस्तान म्हाका फाव केल्ल्याक पवित्र सभेंत देवा बापाक हांव महिमा भेटयता. प्रत्येक जावन तुम्ही खंयच्या जाग्यार आसूंक पुरो ह्यो संदेश आयकला उपरांत देवा बापाच्या महिमे पसत तुमचे जिवीत देवाक तुम्ही समर्पण दिया. तो तुमकां आशीर्वाद करतलो, महिमे बरी जावन चलयतलो, सगळ्यांचे रास नीत तुमकां दिवन तेज्या कृपेच्या रासान महिमेच्या रासान वैभवान तो चलयतलो. आयचो संदेश पातयेल्यार देवाची महिमा तूं देखतलोय, पातयेल्यार देवाची महिमा तूं देखतलोय देखतली. मोगच्या बाबा बहिणी आमी पातयेवंक जाय. खरो देव नीज देव एकलो सोडवंदार सोमी आमकां मध्यस्थ जेजू क्रिस्त आमकां सर्व वायट विघ्नांतले अनवरांतले पिडेंतले यमकोणाच्या उच्चांतले सर्व कश्टांतले अनवरांतले तो राखतलो सांबाळतलो आनी आमकां सस्नाच्या रासाक आपूण व्हरतलो. हे पातयेणी आमची जावन आसा. तशी जाल्ली न्हू मागणें करया, ह्या पातयेनीन दृढवया आनी देवाचे आशिर्वाद आमी जोडया. पयले संदेश प्रारंभ करचे पयले मोठव्यान मागणें करून घेया. बापा तुका महिमा वैसम्या पातयेलार देवाची महिमा देखतलोय म्हणून वैसम्या आज पवित्र पुस्तकान सबारसणांनी पातयेली आनी देवाची महिमा देखली. सम्या तांकां कळीत नासले सर्व महिमेचे रास तुवें दाखयले. बापा आज हांव तुजे लागीं मागता जेजू क्रिस्ताच्या नांवान उलोवचो संदेश तुज्या हाती समर्पण दिता. जाणवायेन गिन्यानान पवित्र आत्म्याच्या मजतीन चलय. देवा बापाच्या महिमा जावच्याक जेजू क्रिस्ताक वयर उबारच्याक पवित्र आत्म्या म्हाका सहाय कर. असो करसो देव चल तुका आर्गां दिवन मान महिमा पदवी गौरव तुका पटयता. हे मागणें करता तुजे बळवंत पुता नजरेत जेजू क्रिस्ताचे नांवी आमेन. प्रेज गॉड. देवाचे उतार वाचया आमी जोआंचो अध्याय 11 वाक्य 40. जोआंचो अध्याय 11 वाक्य 40 कितें म्हणटा म्हणून जेजू तिका म्हणालो तूं सतमनशी जाल्यार देवाची महिमा देखतली म्हूण हांवें तुका सांगलां न्हय. तूं सतमनशी जाल्यार देवाची महिमा तुका पळोवंक मेळटली. हॅलो तुवें सत मनीसचे आज सत म्हणचे काय म्हणले सत मानूंक जाय. सत कितें आसा तें जाणा जावंक जाय. तूं सत मनशी जाल्यार हे जेजू करूंक शकता. हे जेजूच्यान साध्य देवाक असाध्य म्हणल्यार खंयचें ना. देव ह्या संवसारांत तोच अधिकारी तोच अधिपती तोच राय जावन आसा. हेच तूं सत मनशी जाल्यार मार्था आज देवाची महिमा पळयतलोय. मार्था सांगता बापा जेजू वय तूं पुनर्जीवनपण जावन येता आसतना ओ म्हजो भाऊ पळोवंक मेळटलो. तेच्या गिंदा पयलें ताणें मागणें केलां. 20:1 सांगता थंयसर 20:1 वाचता पळया. थंयसर सांगता कितें म्हणून घेवन जेजूक पळोवन मार्तान म्हणलें सौम्या तूं हांगा आसलोय जाल्यार म्हजो भाऊ मरचो नासलो. पूण आतां जाल्यार देवा लागचे तुवें मागले सगळे देव तुका दितलो म्हूण हांव जाणा. मार्ता बरोबर वार्ताची उतर उसारणी करता. पूण हांगा फोंडा लागीं वयर आयिल्ल्या वेळार ती खिळा ती बागेल उक्ती करा ते फातर काडा थंयचे जेजून सांगले. कितें म्हणलें जेजून म्हणलें ती खिळां काडली. खिळां काडा थंयतली ते आसली ताका लाजरसाक फोंडाक दवरली. ती खिळां ह्या फातर व्हड फातर दवरलो तो थंयतून काडा. त्या वेळार मार्ता जेजू मुखार येवन सौम्या तो मरून 4 दीस जाले. आतां कुसला. आतां परिस्थिती कुसून गेला. सौम्या म्हजें रीण म्हजें जिवीत जालें. सौम्या म्हज्या कुटुंबांत आमल पिवणेंत इतले मारेकारगी आमचे जिवीत जाले. सौम्या आमच्या घरांत माटमंत्र जाले आनी जायना साध्य ना. सौम्या ही पिडा आतां थावन ल्हान थावन आसा. कितलीं वर्सां थावन आसा सौम्या. आज पर्यंत आसतना हांव सोंसून ना केदळा थंय सोंसून आसा सौम्या जालें. तुवें पातयेलार देवाची महिमा देखतली. ही ती सर्व निराश उतरां. ती सर्व देवाक मानवनांतली उतरां. तुवें सांगिची सौम्या तुज्यान साध्य हांव पातकी येता म्हणल्या वेळार देव कितें करतलो म्हणल्यार बावर्तसो देव बरोसो देव तुका खंयचेय कठीण परिस्थितींतले कश्टांतले विघ्नांतले वयर काडूंक शकता. ताच्यान असाध्य म्हणलें ना. हांगा मुखार वयता आसतना सांगता तितल्यार तांणी ती खिळा काडली.
तवळू जेसून आपले दोळे वयर लावून म्हणले, बापा तू म्हाका आयकताय देखून हांव तुजो उपकार मानता. सदांच जाल्यारी तू म्हाका आयकतलोय म्हूण हांव जाणा. कितले बरे उतार. पूण तुवें म्हाका धाडिल्लाय म्हूण हांगा भोंवती उबे आसल्या लोकांक सत्मांचे खातीर हांव अशें उलयतां. जेन तशें कित्याक उलयलो? तुवेंच धाडलाय म्हणून गण. ते जायची बापाक महिमा जावचे कशें हांव उलयतां म्हणून सांगलें ताणें. मुखार वयता आसतना इतलें म्हणटास व्हडल्या तळ्यान, इतलें म्हणटास जेजू काले म्हणालो व्हडल्या तळ्यान. मगचे बाबा भयणी सबर जावन व्हडल्या तळ्यान उलयतात, ल्हान तळ्यान उलयतात. नो प्रॉब्लम. कशी उलोवन दी, कशी संदेश प्रगट करून दी. उलोवचें म्हळ्यार घरा उलोवचें आमी सांगलें न्ही, संदेश प्रगट करची व्हडल्या तळ्यान. ते कशी जावन हांगा आपले जेजू सांगता व्हडल्या तळ्यान. कितलो व्हड तळो ताणें उपारलो म्हाका कळीत ना. जेजू व्हडल्या तळ्यान लॉजरस भायर ये, लॉजरस भायर ये. मगच्या बाबा भयणी कोणाच्यान हे चिंतूंक साध्य ना. थंय आसले लोकांक कळीत आसा तो मरण पावून 4 दीस जाला. 4 दिसांनी त्याचे कुडींत खंयचे विश्वे आसूंक साध्य ना. खंडीत जावन हे सर्व लोकांक कळीत आसले. पूण लाजरस भायर ये. वाव, वॉट अ कमांडमेंट. कॉल ए कमांड दिले जेसून. भायर ये लाजरस, भायर ये. म्हाका कळीत ना त्या परिस्थिती लाजरसाच्या त्या जाग्यार कशें देवाचे उतार वचून कार्य केले. ताकाच देवाचे उतार जिबे कार्याक साधक करचे आनी खरें जावन आसा ते देवाचे उतार उलयतना थंय कार्य जाता. देवाच्या उतरांत जीव आसा. ते 2 दारेच्या तालवारी बरी प्राणात्मक आनी हाड सर्व किल मच्छे ते काले करता विध्वंस साक्षात आसले. 2 दारेच्या तालवारी बरी हांगासर जेजू सांगते आसा लाजरस भायर ये, लाजरस भायर ये. तवळ इतले व्हडल्या तळ्यान लाजरस भायर ये म्हूण ताणें बॉब मारली. ताणें बॉब मारली. मेल्लो मनीस भायर आयलो. ताचे हात पांय फळयांनी रवडायले आनी ताचे मुखामोळ लेसान गुठलायले. जेजू म्हणालो ताका सोडया, तो वचूं. जेजू म्हणालो ताका सोडया. मगच्या भाव भयणी लाजरस तुजो फोंड मुळांत आसा जायत. तो पळयल्यार इस्रायल गेला आज की तुमकां पळोवंक मेळटा. मुळांत वचून एक रावंड वचून सकयल वचची. ताका वयर हाण सोडले कोणी म्हूण आज पर्यंत एक क्वेश्चनच उरले. ताका बांदला फळयांनी, भितर कोणी नात. त्या बागला लागीं ताणें येयचें जाल्यार. प्रेज गॉड. देवाचे एक सखत कितली फळयां. ताकाच तुज्या जिवितान, तुमच्या जिवितान आज परिस्थिती किती काळी जावं पुरो, किती तुमच्यान साध्य ना. म्हजे हात निसरून गेला आनी जायना. डॉक्टरांनी सांगला रिपोर्ट जाले आनी जायना. मगचे भाव भयणी डॉक्टरांनी कितले रिपोर्ट सांगूंक पुरो. कितली लोक, कितले मनीस जिवंत उरले आसात, कितली साक्षी आसात. आसले चॅनलान पळया कितली साक्षी, जिवंत साक्षी. आनी लोकूच उलयता तेज्या जिवितान कितें कितें जालां म्हणून. आज कुटुंबा जिवितांत, घरांनी, तुमच्या जिवितांनी लाजरस कुसून गेल्या बरी तशें तुमची जिविती एक आडकळेन कुसल्या जिवितान आसल्यार तुमी येयचे जेजूच्या पांयां तळा. जेजूच्या पांयां तळा येता आसतना जेजू तुका सुटका दिता. जेजूच्या पांयां तळा येता आसतना जेजू तुका महिमेन चलयता. जेजूच्या पांयां तळा येता आसतना तो तुजें जिवीत रुपांतर करूंक शकता. असाध्य म्हणलें ना ताच्या लागीं. आज कश्टान निराश जायनाकात, दुखान निराश जायनाकात. खंडीत जावन आज तुमचे प्रॉब्लेम कितें म्हणल्यार देवाच्या पांयां तळा येनासतना तुमी आज हे सर्व तुमच्या जिविताक आयला. देवाचे उदार जाकूब अध्याय 4 वाक्य 7 सांगता. अध्याय 4 वाक्य 7 सांगता. जाकोबाचे पत्र अध्याय 4 वाक्य 7 अशें म्हणटा की देखून देवाक तुमी खालचया, देवसराक आड रावा, तो तुमचे तोंड पळतलो. देवाक तुमी खालचया, देवाक खालचया. हा संदेश सांगचो इतलेच. देवाक खालचया, देवाच्या पांयां तळा या, देवाक आराधन करा. स्वताच्या देवाक आत्म्यान, मनशांनी केल्ले न्ही. आज सबरसण आमकां म्हाका भोव एक खंती बरीत करचे काले म्हणल्यार आमकां सांगचें जायत की
तुम्ही मरियमायक आणि उरल्यांक द्वेष करता. कोणे सांगला ते करता म्हणून? खंयच्या संदेशान सांगला? ती आमची आवय. संत भक्तांक कोणे द्वेष करता म्हणून सांगला? ती सर्व भक्त देवाच्या रजापासून वावरले. तांका आराधन करूंक ना. तुम्ही आराधन करायची देवा मात्र. तुमच्या आवयक तुम्ही आवय म्हणून म्हणतात नाही की तिका आराधन करूंक असा आहे. मोगच्या भावा बहिणी, संसारांत जेजू ख्रिस्त येऊंक मरियमायक वाट जाल्या तितलीच. पूण हांगासर सांगचे कितें म्हणल्यार कोणेय तिका द्वेष करनात. खंयचोय व्यक्ती द्वेष करना. कोणे सांगले ते एक फोर्ट फायझल आमच्या थोड्या लोकांमध्ये ते किती गेला, किती झाला ते एक फेमस जाऊन गेला. ताणी मरियमायक इन्कार करताली म्हणून. कोणे सांगले तसे? आम्ही मरियमायक आवयचो स्थानमान खंडीत जाऊन देऊ कसा? त्याचे विरोध उलोवंकूच ना. कोणे सांगले ते? हांगासर आम्ही सांगचे कितें म्हणल्यार हे उतर समजून घेया. देवाक तुम्ही खालसायची, मनशाक नाही. मनीस किती फटी सांगता. देवाचे उतर किती सांगता ते पाळूंक जाय. देवाचे उतरा प्रकार जिवंक जाय. देवाचे उतरा थंय तुम्ही दृढ जावंक जाय. मनशांनी केले कायदे कानून तुम्ही पाळशांत मुखार गेले म्हणल्यार उगडास धरून गेले. देवाचे कायदे हिकमती तुम्ही मोडतात म्हणून जाले. तेतना तुम्ही जुसतात कोणा विरोध? देवा विरोध गी, मनशा विरोध. पवित्र आत्मा विरोध गी, देवा विरोध या मनशा विरोध. पवित्र आत्मा विरोध जुसचे नाही. समजून घ्यायची. हांगासर देवाक तुम्ही खालसय. तेतना किती जातले? सैतानाक तुम्ही आड रावा, देवसाराक तुम्ही आड रावा. देवाक खालतले वेळेला देवसार तुमका आड रावता. पूण देवसार तेन्ना जेजू क्रिस्ताच्या नांवान तुमकां सोण पळतलो. कितें करतलो? पळण धांवतलो. तशी जाल्ल्यान आज तुमकां सोरवांक जेजू आपयती आसा. जेजू आपयता, जेजू आपयता, म्हाकाच तुका गोपांत आपल्या. जेजू आपयता. जेजू आपयल्या वेळार गेल्यार तुका आशिर्वाद. जेजू आपयल्या वेळार गेल्यार तुका सुटका. जेजू तुका आपयल्या वेळार त्याच्या उलाक कान दिल्या वेळार तुम्ही गेल्ल्या वेळार तुका यमकोणांतले तुम्ही सुटोवन भायर वेत. जेजून आपयल्या वेळार तुम्ही दमाचे. आज आमचे प्रॉब्लेम्स तितलेच कितें म्हणल्यार देवाच्या ताळाक कान दिवच्या बदला मनशाच्या ताळाक कान दिवन आसा. तशें करनाकात. आज तुमकां संदेश मेळ्ळा. तुम्ही पातयेला देवाची महिमा तूं देखतलोय 100%. तंतू डाऊट ना. मार्था मरियक ची पातयेणी थंयसर रुपांतर करूं ना. जेजूची पातयेणी लाजरसाक भायर हाडूंक शकली. आज देव स्वत्म तुमच्या भितर आसा. ती पातयेणी कितें करता तुमकां सर्गींच्या राजाक आपण व्हरूंक शकता. मुखार वयता आसतना हांगासर पळया लुकाचो अध्याय, मार्काचो अध्याय 1, मार्काचो अध्याय 1 वाक्य 40 आनी 1 थावन वचता जायत गी. मार्काचो अध्याय 1 वाक्य 40 आनी 40 थावन 42 पर्यंत. 40 थावन. एक दीस एक कोडकार जेजूसरशी येवन त्याच्या मुखार सरपडून अशें पारती लागलो. जेजूसरशी येवन पारती लागलो. कितें पारती लागलो? तुवें कुशी वेळार तुज्यान म्हाका नितळ करूंक जाता. पळय देवाची महिमा देखूंक तो कुशी व्हरता. सुम्या म्हाजी पातयेणी किती म्हाका कळीत ना, पूण तुका हांव तुजेर पातये येता. तुवें कुशी वेळार सुम्या म्हाका नितळ करूंक जाता. कितले भोव सोबीत उलोवणे तेचे. जेजून ताचे सुरसुरे, जेजूक ताचे सुरसुरे बगले. ताणें आपलो हात विस्तरून हात उबारलो आनी ताका आपोवन म्हणलें, हांव कुशी व्हरता, नितळ जा. वाव, हांव कुशी व्हरता. ताणें जेजूचेर प्रभाव घालो ना. म्हाका दी सोम्या. म्हाका जे सोम्याचेर मागलें, सोम्या तूं कुशी वेळार म्हजें जिवीत बदलूंक शकताय. सोम्या आज म्हजें जिवीत कोडकार. हांव एक कोड लागला. म्हजें नितळाय दिसना. सोबाय गेला. म्हज्या आंगार कोड आसा तशें जालें. हांव अशें जाला म्हणून तो त्याच्या काळजान सुरसुरे बघून सोम्या लागीं येता आसतना ताणें कांय म्हणूं ना. सोम्या तुवें कुशी वेळार म्हज्या जिवितान बदलावन हाडूंक साध्य. म्हाका नितळ करूंक साध्य. म्हजे घराणें नितळ करूंक साध्य. आज सबरनाच्या घरांत कोड लागला. खंयचे कोड? आत्मीक कोड. माकणें ना, आराधन ना, स्तुती ना, देवाचे उतार ना. जेजूक इन्कार केला. काळोखाचे कोड म्हणजे तुमच्या सबरनाच्या घरांनी ते रासकन आसा भायर घाला. ओ जेजू लेगीत सांगा, सोम्या आमकां नितळ कर. सोम्या आमकां पवित्र कर. सोम्या आमकां परिशुद्ध कर. तुज्या पांया तळा आमी येता. तुमी आमी पात येता. तुजी महिमा आमी देखतलो म्हणून. सोम्या तूं आमचे पांय, तुज्या पांया तळा आमी येता. आमकां चलय. हांगासर पळय कितले बरें उलोवणें तेचे. तक्षण ताचें तोंड
ताचे कॉड नापैस जाले आनी तो नितळ जालो. जेजून केदाळा आपोडले, जेजून केदाळा ताका आपोडले. तक्षण ताचे कॉड वा ताची पिडा नापैस जाली. जेजूच्या हातींत पडल्यार मात्र बोगाच्या भावा भयणी, तुमच्या जिवितांत कितें वायट विघ्न अनवर असल्यार गी, कश्ट असल्यार गी पयस सरूंक शकता. जेजूच्या पांयथळा आयल्यार जेजूक तुम्ही आराधन केला, जेजूच्या महिमे देवाच्या रासान तुम्ही महिमे बरी जावन जियेत असतना हे करूंक तुमच्यान साध्य. आज सबरचना की आम्ही सांगता इतलेच, पळे साको आनी पळया, साक आनी पळया सोमी कितलो स्वाती. साखा आनी पळया सोमी कितलो स्वातीक म्हणून गुण तुम्ही साकोन पळयल्यार खंडीत जावन ती रूस तुमकां मेळटली. कित्याक म्हळ्यार साका नासतना कशी आमी सांगेत. आज सबरजणांचे प्रॉब्लेम तेच, देवाक रूस पळोवंक ना, देवाच्या विशयान कळीत ना, देवाच्या विशयांत वाचूंक ना, देवाच्या पवित्र पुस्तकां वाचूंक ना, ताच्या विशयान कळीतच ना. एकल्याक हांवें पवित्र पुस्तक काडलें, लुकाचो अध्याय काड म्हणल्यार पोरण्यासोलान सोदता तो. हॅलो, तुमी तशेंच आसात गी? हांवें विचारचें एक सवाल, लुकाचो अध्याय काड म्हणल्यार पोरण्यासोल्ल्यांत सोदता, पोरण्यासोल्ल्यान लूक आसताय. जेसू सोम्या साबार जाणांची कित्याक पवित्र पुस्तक आपटून पळोवना. मोगाच्या भाव भयणी, ह्यो सर्गींचो राजाचो हारसो, सर्गींच्या राजान कितें आसा म्हण हिंतू दिसता तुका. तुमी हे उगडीचे, हे उगडून ते उलयत आसतना सैतानाक ते अडखळ जाता. देवाची महिमा तुका पवित्र पुस्तकान वाचूंक मेळटा. साबार जाणां पवित्र पुस्तक ओपन करूंक सोडिनात. तेचो प्रॉब्लेम आसा पवित्र सभेंत. साबार जाणांच्या पवित्र सभेंत म्हळ्यार क्रिस्ताच्या पवित्र सभेंत एक प्रॉब्लेम आसा, व्हड प्रॉब्लेम. कितें म्हणल्यार साबार जाणांक पवित्र पुस्तक ओपन करूंक सोडनात. तांकां तशेंच दांपून दवरला, बरी करून दवरला. नाका, धूळफापटी या, पवित्र पुस्तक वाचसा. तेन्ना कितें जातलें, तुमकां 7 जाणां जातल्यात आनी 7 तुमकां सुटका दितली आनी कोणाच्यान तुमकां बांदून घालूंक जायना. जर एकल्यान जेजून सोडयला जाल्यार जेजू सांगता वसा, वाटेच्या देगेर एक गाडू बांदून आसतलें ताका सोडया. जेजून सुटयलें म्हणल्या उपरांत आनी कोणाच्यान थंयसर लोकांनी विचारलें, कित्याक त्या गाडवाक तुमी सुटयतात म्हणल्यार कुडले, म्हज्या मेस्त्रीक तेजी गरज आसा म्हणली. आज तूं जेजूक तुजी गरज आसा, मेस्त्रीक तुजी गरज आसा. देव तुका सुटयतना ताका खालसावन मुखार दावऱ्यो. मुखार वयता आसतना ताचे कोड नितळ जाले. उपरांत जेजून ताका कडक ताकीद दिवन ओके म्हणलें, पळय हे विशीं कोणाकच सांगे नाका, शिदां वचून देवाक एक साक्ष जा म्हणून गण. हांगासर समजून घेवचें, आज आमच्या जिवितान खंयचे रितीचे कोड आसा. आत्मीक संवसाराक आडखळ हाडचे, जेजूच्या राजाक आडखळ हाडचे, देवाच्या महिमेक आडखळ हाडचे. मोगाच्या बाबा तूं आज साक्ष जायचे आसले. कितले लोक तुका पळयते आसा, कितले लोक हो मनीस अशे पातकान जियेत आसा. तशें जाल्यान तुज्या देवाक जेजू क्रिस्ताक साबार जाण इन्कार करनासात. तुवें बदलूंक आसा. आज साबार जाणां की सतत कळीत ना. ते सतत कळीत जायचे जाल्यार तुवें देवाच्या पांयान थाळे घेवन देवाचे उतार वाचीचे. तितलें नासतना तुका महिमा देखूंक जायचे की देवाची महिमा तूं देखूंक जाय गी. एकच एक वाट, जेजूच्या पांयतळा यो, जेजू कडेन राव. तुज्या जिवितांत देव तुका वयर उबारतलो. पयर एकल्यान म्हाका फोन केले. ताणें सांगलें, पास्टर वा ब्रदर, सेवक खनू, म्हज्या जिवितान हांवें बिझनेस केले, पुरा म्हजे बिझनेस लॉस. हांव अकरेक येवन पावलो जीवघात कणगीचे म्हणून गुण. पूण म्हज्या देवा बापान जेजू क्रिस्तान म्हाका सांडून घालूंक ना. हांवें देवाच्या पांयातळ धरले. आज देवाचे पांयातळ धरले आनी हांव एक बऱ्या परिस्थितीन पावलो. आज म्हजे लागीं करोडांचे पयशे आहात. म्हाका देवान कांय उणें करूं ना. मागीर ताणें कित्याक परत्यान फोन केल्लो, ताका ताणें सांगलें, म्हाका ल्हान एक पिडा आसा, ह्या विशयान तुमी मागणें करा. म्हाका खंडीत भरवोसो आसा जेजू म्हाका गूण करता म्हणून गूण. पूण तुमच्या मागण्याची म्हाका गरज आसा म्हणून ताणें फोन केलो. मोगाच्या भावा भयणी, हांवें सांगचें कितें म्हणल्यार तुका देवाची महिमा पळोवंक मेळटली. पळय तांणी त्या कश्ट वेळार तो सोलवलो, ते जिवीतच ना जालें, बिझनेस लॉस जालें. कित्याक लॉस कितें कळीत आसा. तुवें एक जेजूचें मार्गदर्शन घेवंक नाय. जेजून कितें सांगलें तें करूंक नाय. जेजून सांगले वाटेर तूं चलोवंक नाय. कशें तुका बरें जावचें नासल्यार. साबार जाणांक कळीत ना. आज जेजूक सोडना आनी कितें कितें करतात. युवा सण न्हू, समजून घे, तुमकां जाणवाय दिला देवान. इतले तुमी शिकपी जावन आसात. एक फावटी पवित्र पुस्तक वाचून समजून घेया न्ही. मागीर कित्याक देवाक बोट दाखयतात. अयो म्हाका कळीतच नासलें. कशें कळीत नासलें. तुवें वाचूंक उरलें पुरो पुस्तक वाचता. देवाचें पुस्तक वाचूंक कितें. पवित्र पुस्तक वाच आनी जाण आसा. पयर एकलो संदेश दिता आसलो एकलो मनीस.
सांगते असं आज युवक जणांनी सर्व घरा बसून मोबाईलला पळयतात, मिसा ऐकनात, असे तसे म्हणून कोण एक ऐसा कसे उलयत असताना मका मका बोकले वय कित्याक युवक जण आज वाट चुकला तर संदेश तुम्ही सारखे देऊ ना, सारखे मी संदेश दिला तर सारखे तुम्ही देवाची उतर उलयला तर आज देवाची बिरांत असतली. कोरोना व्हायरस आयल्या वेळा लोकांक बोडे मारूक दिले नाही देवानं, तुम्ही घरा भितर राहून देवाचे उतर वाचूंक नियाळ करूंक देवाची महिमा तुझ्या जिवितान कुटमान पळोवंक देवान तुका अवकाश दिलो. अवकाश तुम्ही होगडून घेतले जाल्यार बाबा बहिणी मग देवा मुखार वचून कोण तुझ्यान उलोवंक साध्य ना, देवा मुखार तुझी जीभ हाडूंक जायना. कित्याक म्हणल्यार देव ते आयकना. जीवच्या रक्ताक तुम्ही लेख दिचे पडटले. देवाची महिमा आज नितळ जा, पवित्र जा. देवाची महिमा पळोवंक तुझी परिस्थिती कष्ट आणि दुःख बेसाराय असला देवाचे पांतळा येऊ म्हणून तुका उक्त्यान देव उलो मारत असताना तू येऊंक नासल्यार प्रॉब्लेम कोणाचे, देवाची तुझे या मुचे समजून घ्यायची. मुखार वयता असताना लुकाचो अध्याय 10 थंयसर सांगता कितल्यो भोव सोंपे आनी सोबीत रितीन उलयता देव. हांगासर म्हाका संतोष फक्त ही देवाची उतरां कितले जिवाळ म्हणून अध्याय वाक्य 17 ते 20 पर्यंत. उपरांत धाडिल्ले ते 22-70 संतोषान फाटी आयले आनी ते म्हणाले, सौम्या तुझे नाव काढल्यार देवसार सहित आमकां खाल जातात. हो प्रेज गॉड. जेजूचे नाव सांगल्यार कोण खाल जाता? देवसार. आज देवसाराक एकच नाव, जेजूचे नाव मात्र. देवसार माट मंत्र पिडा आणि किती अनवरा वाईट शिराप जेजूच्या नावान ते आड पडून निकळतात. आज समर्थनाक तो आशीर्वाद होगडून घेता. कित्याक म्हणल्यार आम्ही आपयती आसा, जेजू आपयती आसा आणि ते येऊन किनकार केल्यार कितें करूंक जाता. तशें करी नाका. आज तुका आपयतना तू संदेश घेवन आसाय. देव तुका आयकते आसा. देवाचो तळो तुज्या काळजांत भरून उमळते आसा. देवाक हांव संतोष, देवाक हांव अर्घ दिता. जेजून जाप दिवन तांकां सांगले, अंतराळांत थांबून जगलांनी पडले बरी सैतान पडून आपटलो हांवें पळयले. पळया सरप इंचू आनी दुस्मनाचे सगळे बॉळस पांयतळा मस्तूंक हांवें तुमकां पदवी दिला. ते कितेंच तुमकां बादाक खर्चे ना. सैतानाचे सकत आनी सैतानाची आळविके, सैतानाची रडवक, ताचे बळ अधिकार मोडोवंक तुका आनी म्हाका जेजू क्रिस्तान अधिकार बळ दिला. ते कितेंच वायट करूंक तुका शकचे ना म्हणल्यार ना. प्रेज गॉड. मुखार वयता आसतना ते परी देवसर तुमकां खाल जातात देखून तुम्ही संतोष पावू नाकात. बगर तुमची नावां सर्गी बरोवन आसात देखून संतोष पावा. आज संतोष पावचे आमी अद्भुत आश्चर्य महिमा आमच्या जिवितांत जातात म्हणून आमी संतोष पावचे न्ही. ते हर एक दीस जावचेच. आमकां फायनान्स येता, आमी समृद्ध जाले, आमी महिमे बरी जाले, आज आमकां देवान अभिवृद्धी केला, आशिर्वादान भरला, तांतू आमी संतोष पावना. आमची नावां सर्गींच्या रासान बरोवन आसात तशें जावन आमी संतोष पावत्या. जेजू सांगते आसा देवसर खाल जाता म्हणून संतोष पावू नाका. तुज्या लागीं करोडांचे पैसे येता म्हणून संतोष पावचे न्ही. ते तुका येता आसत कित्याक म्हळ्यार देवाचे आशिर्वाद वा जेजून दिला म्हणून चिंतून घेवन. पूण संतोष पावचे प्रामुख्य जावन बगर तुम्ही तुमची नावां सर्गींच्या सर्की बरोवन आसात देखून संतोष पावा. कित्याक मोगाच्या बाबा भयणी, संसार आनी संसारांत आसले सर्व वस्तू ते नाश जातात आनी ते उरचे ना. ते वेता, ते खाले जाता, इट्स काले, ते नश्वर. पूण तुजी नांव सर्गींच्या राजान बरोवन आसलें जाल्यार जेजू क्रिस्ताच्या नांवान तुका हांव सांगता तूं आशिर्वाद जावन आसाय. आज सांगचे ताकाच सांग तुका आपोवणे दिवचे. तूं मरा नाय, जिवंत उरताय. कित्याक आत्मीक कूड आसा. जेजू पुनर्जीवनपण जाल्ल्या वेळार समाधाना दिश्टीक पडला ताच्या कुडींत. जेजून सांगल्या कोण म्हाका मात येता आनी म्हजे वाटेर चलता ताका हांव निमाणे दिसा पुनर्जीवनपणान म्हळ्यार पुनर्जिवीत दितलो, ताका हांव उठयतलो. मोगाच्या बाबा भयणी, सोर लोकांनी उठोवंक आसा. तूं उठते जाल्यार सासनीक जिविताक उठायची सोडल्यार सासनीक ख्यास्ताक न्ही, सासनीक एमकोंडाक उठचे नाका. आमी सगळ्यांना उठोवंक आसा. हा संदेश तुज्या पांयतळ आसा. देवाचे उतर तुज्या हातींत आसा. हिकपतीन ते बगलें दवरून देवाचे रास नाश करूंक वायटाक बली जायनाका. खंडीत जावन तुका हांवें परत्यान उलो दिती आसा. तुजें जिवीत समर्पण दी. सर्गीत तुजें नांव बरोवन आसल्यार संतोष पाव. खंडीत जावन देव तुका आशिर्वाद करून दी. महिमे बरी जावन चलोवन दी. हांवें सांगचे इतलेच मोगाच्या बाबा भयणी. जेजूक मागदलीन मरयेन पयलें पळयलें, पुनर्जीवनपण जाल्लें तेन्ना जेजू सांगता म्हाका आपटिलें हांव महिमे बरीत बापा लागीं वसूंक ना.
तसे जाऊन तू म्हाका आपड नाका म्हणून. तेन्ना मारताक कळटा जेजू पुनर्जीवनपण जालो म्हणून. तेन्ना ताका समजता जेजू कित्याक आयल्या संवसारांत आमकां सासणी जिवीत दिवंक, आमकां सोडवण दिवंक. आज मनशा लागीं करोडांचे पयशे आसून गे ताका सासणी जिवीत ना जाल्यार ताचें जिवीत व्यर्थ पोकळ. खंयचोय मनीस जावन दी आज करोडांचे करोड आसा म्हूण चिंत्या, करोडपती सकट आसात, तांणी सोर्ब देवा थंय ना जाल्यार तांचे जिवीत ते वेस्ट. द ग्रेट अलेक्झांडर सांगता म्हजे दोनी हात भायर घाला, हांवें मरता आसतना कांय व्हरूंक ना. ग्रेट अलेक्झांडर बरी ह्या संवसारांत कोणी ना तास जायत गे, तो सगळो संवसार जिखलो राय. तो सांगता खाली हातान हांव वयता म्हणून. आमचे लाखांनी करोडांनी ते कडी ताच्या मुखार कोयर. समजाली तुका? हांगासर समजून घे. हांवें सांगचे इतलेच, देवाच्या रास, देवाची नीत, देवाची महिमा तुजे थंय आसा. ती आसा जी जाल्यार जेजू क्रिस्तच तुका वाट. तो आसलो व्यक्ती मात्र सर्गींच्या राजाक वता. हा संदेश तुका आशिर्वादीत जावन दी. मागणी करया. बाबा भयणी, जेजू केदोळ पर्यंत तुमी वळखूंक ना जाल्यार हांव क्रिस्तांव जावन जल्माला पावना. क्रिस्ताक वळखाचे आनी ताच्या वाटेर चलाचे, नवी रचना जायची, बॉर्न अगेन जायची. हे जावंक ना जाल्यार तुजी जिवीत देवाक समर्पण दी. हांव तुज्या पासून मागतलो. प्रेज गॉड. बापा तुका महिमा जावं दी. वैसम्या आज कोणी जाल्यार तुका वळखता, म्हजें जिवीत तुका समर्पण दिता म्हणून रडोवन तांचे पातकां ती उसार न्हू सोम्या तुज्या लागीं येता जाल्यार जेजू क्रिस्ताच्या नांवान तांकां हांव आशिर्वाद करता. विशेष तरान तांच्या कुडी आत्म्या मनान करण्यानी की ते पाता केला जाल्यार जेजू क्रिस्ताच्या नांवान बक्षाण मागता. तांकां तूं बक्षी, नवी रचना कर. तांणी देवाच्या पवित्र सभेक कनेक्ट जावन तुका सतानानी आत्म्यान आराधन करूंक वैभवान चलय. हो संदेश आयकला हर एक लोकांक तुजे महिमा दाखय, तुजे आश्चर्य दाखय, तुजी पदवी दाखय. दुबळी काय आत्मीक संसाराची कितें उणेपण आसा जाल्यार ते भरतीक करून दिवन महिमे बरी जावन चलय. तांच्या जिवितांत कश्ट दुख बेजारी आसा जाल्यार पयस कर. 5 फोल्ड मिनिस्ट्री दी, देवाचे उतार दी, अभिषेक कर आनी तांकां कितें गरज आसा ते सर्व दिवन तूं चलय म्हूण मागता. हे मागणें करता तुज्या बळवंत पुता नाजरेत जेजू क्रिस्ताचे नांवी. आमेन. प्रेज गॉड.